दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. नाशिक महापालिकेच्या मान्सून टास्क फोर्स मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मध्ये मोहीम. नाशिक महानगरपालिकेने पावसाळ्यातील समस्या सोडवण्यासाठी शहरभर मान्सून टास्क फोर्स तैनात केली आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या 6 विभागांमध्ये नाले साफसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. मोहिमेची टास्क फोर्स पथक प्रत्येक विभागात 15 कर्मचाऱ्यांचे पथक असून त्यात जेसीबी, क्रेन आणि टिपर यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा समावेश आहे. यामध्ये गटारी व चेंबरची साफसफाई, पावसाळी गटारे मोकळी करणे आणि धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून शहरातील विकास कामांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या पथकांद्वारे जलदगतीने कामे केली जात आहेत. त्याचप्रमाणे मिशन ग्रीन मान्सून या मोहिमेअंतर्गत शहर परिसरात 1 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून कुंभमेळा व उन्नत नाशिक अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. यावेळी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक समीर जॉय, उत्तमराव कांबळे, प्रभाग सभापती सुरेश अण्णा पाटील, नगरसेवक राजेंद्र आहेर, गटनेता तथा नगरसेविका सीमा रंजन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे यांच्यासह मनपा उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात. स्थानिक नागरिक म्हणून एवढंच सांगेल प्रशासनाला, या हालचाली खूप लवकर घेतल्या पाहिजे होत्या, कारण की सगळीकडे ड्रेनेजचे लाईन फुल आहेत, त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्याच्यासाठी हे जे आत्ता पावलं उचलतात ते जरा लवकर आणि एकदम चांगलं होईल, खरंच सांगते. कारण की खूपच आज जनरल पब्लिकला गाड्या चालवताना किंवा चालताना खूप त्रास होत आहे. हे ड्रेनेजचं एक वेळा स्वच्छता मोहीम राबवतात, ते खूपच छान आहे. त्यांचा आम्ही मनापूर्वक धन्यवाद सांगतो. यावेळी नगरसेवक जॉय कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवर यांनी सविस्तर माहिती दिली. नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत मान्सूनसाठी स्पेशल टास्क फोर्स म्हणजे पावसाळ्याच्या संदर्भामध्ये जेवढी कामं आहेत, रस्त्यावरती आलेले डेब्रिज असेल, चिखल असेल, माती जी काही आता MNGL वगैरे जे काही खोदकाम चालू आहे त्याची लेवलिंग असेल, या सर्व गोष्टी मान्सूनच्या दृष्टिकोनातून कामं तातडीने हाती घेतलेली आहेत. रस्त्यामध्ये पडलेले खड्डे असतील, त्यामध्ये पेवर ब्लॉक वगैरे टाकून, मुरुम टाकून त्यांना लेवल करणं असेल, काही ठिकाणी जिथे खोदकाम जास्त प्रमाणात झालेलं आहे त्या ठिकाणी चिखल वगैरे काढायचं काम असेल, त्याच्यानंतर पावसाळी गटारी ज्या आहेत त्या चोकअप झालेल्या आहेत त्या स्वच्छ करण्याचं काम असेल, डोमेस्टिक ट्रेन आहेत त्या स्वच्छ करण्याचं काम आहे. हे सगळी कामं जी आहेत ही तातडीने हाती घेतलेली आहेत. माननीय महापौर मॅडम आणि आयुक्त मॅडमांच्या आदेशानुसार ही स्पेशल टास्क फोर्स तयार झालेला आहे. आमच्याबरोबर आमचे प्रभागचे सभापती अण्णाजी पाटील साहेब आहेत की जे खूप भरपूर आहेत आणि कुठल्याही दृष्टिकोनातून ते पुढाकार घेत असतात. आमच्याबरोबर आमच्या भगिनी ठाकरेताई आहेत, राजू आहेर साहेब आहेत. आम्ही सर्व एकत्रितपणे या टास्क फोर्सच्या बरोबरीने आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्पर आहोत. त्यांचे आपण पावसाळी जे पाणी घालतं ना त्याच्याकडे लक्ष देतो. त्याच्याचबरोबर हे बाकीचे पण रोड वायंडिंगचं समजा असेल सॉल्व करतो. अनेक ठिकाणी आहे ना डम्पिंग ग्राउंड सारखं झालेलं आहे, ते पण साफ करायचं काम चालू आहे. आणि सर्व स्टाफ बरोबर असल्यामुळे तिथे जागेवरच आपल्याला काही डिसिजन घेऊ शकतो. त्याच्यामुळे निश्चितच त्याचा फायदा लवकरात लवकर दिसतो. प्रभाग क्रमांक 12 मध्ये सभापती साहेब आमचे सुरेश पाटील साहेब, मी स्वतः, विधाताई ठाकरे, सीमाताई ठाकरे, जॉयभाऊ कांबळे हे सगळे मिळून आम्ही पाहणी करतो टास्क फोर्ससोबत. आणि जे जे तात्काळ करणं शक्य आहे त्या गोष्टीवर आम्ही आता कार्यवाही करत आहोत. मेन म्हणजे रस्त्यातले खड्डे, MNGL केलेले जे खड्डे आहेत त्याची भरपाई, जिथे जिथे पाणी साचते त्या पाण्याची विल्हेवाट लावता येईल, तसं ते ड्रेन आउट होईल. त्याच्यावेळी कचरा जिथे पडलेला आहे तो कचरा उचलला जात आहे. काही ठिकाणी अतिक्रमण पण आहे. मेन म्हणजे आता झाडांच्या फांद्या, पाला वगैरे पातळा खूप पडलेला आहे, तो आम्ही उचलण्याचं ते आता दिलेलं आहे आणि ते काम सुरू आहे. दक्ष पोलीस न्यूज प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.